आइडियल इंडिया न्यूज में आपका स्वागत है। प्रस्तुत है हमारे संवाददाता देवीदास महाजन, सुरेश पाटिल, भड़गांव, जलगांव, महाराष्ट्र की खास रिपोर्ट। भड़गांव शहर के पूर्व सरपंच, महापौर, अध्यक्ष, प्रगतिशील किसान, सामाजिक और दानशील व्यक्तित्व, भड़गांव शहर के जुबान के धनी राजेंद्र महादेव पाटिल, जिन्होंने बिना किसी दिखावे के लोगों की सेवा की। 2002 से 2025 तक जब भी पानी की कमी हुई, अपने खेतों में फसलों की चिंता किए बिना उन्होंने अपने खेतों में नगर परिषद को पानी की आपूर्ति के लिए कुआं खोल दिया और नगर परिषद को वितरित किया। उन्होंने सरपंच, महापौर, अध्यक्ष रहते हुए कई विकास कार्य भी किए और कई विकास कार्य किए। नगर परिषद और विभिन्न सामाजिक संगठनों ने इस दानशील व्यक्तित्व, जल प्रेमी बाबा के लिए एक सार्वजनिक अभिनंदन समारोह का आयोजन किया। इसी तरह भड़गांव पाचोरा निर्वाचन क्षेत्र के कार्यकर्ता विधायक किशोरप्पा पाटिल ने भड़गांव शहर में विभिन्न विकास कार्य किए और इस निर्वाचन क्षेत्र में तालुका का सर्वांगीण विकास किया। हैट्रिक विधायक पार्टी का प्रतिनिधित्व कर रहे हैं। इस अवसर पर विधायक किशोरप्पा पाटिल साहब का मंच पर अभिनंदन किया गया। विधायक किशोरप्पा पाटिल, राव साहेब पाटिल, विजय कुमार भोसले, जिला उपाध्यक्ष डॉक्टर साहब, इमरान भाई, जाकिर कुरैशी, डॉक्टर प्रमोद पाटिल, विकास तात्या, लखीचंद भाव पाटिल, सुधाकर भाव पाटिल और अन्य गणमान्य लोग उपस्थित थे। कृपया हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक और कमेंट कीजिए। अब हम आपको प्रोग्राम की कुछ झलकियां दिखाते हैं, उसका आनंद लीजिए। शिवसेनेचे तालुका प्रमुख सुधाकर भाऊ पाटील यांना देखील विनंती करतो आपल्याला शुभ हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन करायचे। शिवसेनेचे शहर प्रमुख आबाभाऊ चौधरी, युवा सेनेचे निलेश पाटील, चलो जलाए दीप वहा जहां आग में गिरा। दोनोंच्या माध्यमाच्या हस्ते आजच्या या सुंदरशा कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन मागे उभे असलेले सर्वांचं नाव घेऊ शकतो। अमोल महाजन, अमोल भोसले, सागर महाजन, युवा नेते सौरव बोलू बागवान, संतोष महाजन, सर्वांना विनंती करतो की आपण पुढे येऊन बसून घ्यायचे। सर्वांसाठी या ठिकाणी काही चेअर आरक्षित करण्यात आलेल्या आहेत। इकडं उभे असलेले, एकीकडे उभे असलेले सर्व पेठ भागातील सन्माननीय दादासाहेब आपल्याला देखील विनंती करतो की आपण पुढे येऊन समर्थन करायचे। नारायण मंगल करणारे बसलेले शामू पाटील, भाऊसाहेब पाटील, महिन्याचे सरपंच आदरणीय दादासाहेब, सर्वांना विनंती करतो आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आजच्या सर्व सन्मान्य व्यासपीठाच्या शुभ हस्ते आज बालाजी मार्गाचे संचालक तथा राजेंद्र जीव यांचे सुपुत्र सौरव पाटील, राजेंद्र जीबू यांच्या हस्ते आप्पासाहेबांनी सलग तिसऱ्यांदा हॅट्रिक मिळवलेली आहे आणि त्यांचे स्वागत केलं जात आहे। अल्ताफ हाजी, आप्पासाहेब आपल्या सहकार्यामुळे, आपल्या योग्य मार्गदर्शनामुळे भड़गांव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पद असेल, नगरसेवक पद असेल, हे सदैव ज्यांना मिळालेलं आहे आणि आपले सार्थ निवड, सार्थ विश्वास त्यांनी सदैव अबाधित राखलेला आहे। मुख्य अधिकारी रवींद्रजी लांडे साहेब यांचं स्वागत आजचे सत्कार मूर्ती राजेंद्र जीबू पाटील यांना मी विनंती करतो, त्यांनी शासकीय सत्कार या ठिकाणी लांडे साहेबांचा करायचा आहे। जीवनचं करायचं का? ठीक आहे। भड़गांव नगर परिषदेच्या वतीनं पूर्ण टीमला बोलवायचं आहे का सर? छोटे भाऊ वैद्य सत्कार करीत आहे। यानंतर किसान आपण ऐकण्यासाठी जलदूत यानंतर बाबूजी फाउंडेशनच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी भड़गावचे जलदूत खऱ्या घरात शीतलता गिरणाचं अमृत त्याच्या कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्वानं प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचवलेलं आहे। असे स्वर्गीय बाबूजी फाउंडेशनचे पूर्ण टीम निलेश पाटील,
बाकीचे सर्वांना विनंती करतो, आपला सर्वांचं कार्यक्रमाचे अध्यक्ष बाकीच्यांना विनंती, आपल्या तर्फे देखील या ठिकाणी जिबू तथा अप्पा साहेब सन्मान तथा सत्कार स्वीकारणार है। दादा प्लीज आपसे गुजारिश है, पहले अप्पा साहब का भाषण यहाँ पर होगा, जिबू, और उसके बाद सभी जो इस कार्यक्रम के लिए मौजूद है या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचं देखील जाहीर नागरिक सत्कार आलेले सर्व आमंत्रित करतो, व्यासपीठावर आमंत्रित करतो। संभाजी निर्वाण पाटील मार्केट कमिटीचे बाप्पू साहेबांचा, यानंतर एक सन्मान, यानंतर गायत्री विद्या प्रसारक मंडळाचे सर्व आदर झंझावत आमदार, दबंग आमदार, झुकेगा नाही साला आमदार, बऱ्याच गोष्टी आहेत। आदरणीय अप्पासाहेब आणि त्यानंतर आदरणीय राजेंद्र जिभाऊ पाटील यांचे वडील अण्णासाहेब, कदाचित त्यांचं नाव सुद्धा घेण्याची माझी लायकी नाही, परंतु सगळ्यांना समजावं असं आदरणीय अण्णासाहेब माधू बुजू पाटील यांना मी नतमस्तक होतो। कारण प्रत्येक बापाला वाटतं मित्र की पुत्र जन्मावा ऐसा ज्याचा त्रिलोकी असावा झेंडा। खरंच अण्णासाहेब जिभूंचं कर्तृत्व या भडगावला 24 वर्षापासून पाणी पुरवण्याचं प्रत्येकाने सलामच केला पाहिजे असं आहे। मी तर म्हणेन की खरंच जिभूंचा सत्कार 20 ते 25 वर्ष लेट झाला आणि नुसतं भडगावलाच नाही तर मगाशी या ठिकाणी सांगितलं गेलं की 3 खेड्यांवरच्या ज्या पाण्याच्या योजना आहेत त्यांना सुद्धा विहिरीला पाणी देणं। राजकारण विषय वेगळा, समाजकारण वेगळा, पण दातृत्व कसं असावं, खेड्यांवर पाणी देताना जिभूंना कुठलाही लोभ नव्हता, स्वार्थ नव्हता। या ठिकाणी बऱ्याच जणांनी पाणीचा विषय सांगितला, स्वतःची केळी सुकवत असताना जिभूंनी पाणी दिलं आणि ज्या केळीत पार्टनरशिप होती त्या पार्टनरला सांगितलं की तुझा जो काही लॉस असेल तो सुद्धा मी खिशातून देतो। इतकं सोपं नाही मित्र, मस्त मिठू सारखं बोलो, पण प्रॅक्टिकल जेव्हा करावं लागतं ना तेव्हा कळतं। राहिला विषय गुरुवारी त्या ठिकाणी दीपक वाडे सरांनी सांगितलं की जिभूंचा स्वभाव अतिशय स्पष्ट होत आहे, राजकारणात चालत नाही। गुरुवारी मी तुमची माफी मागतो, आपलं मी सटासट काम एकदम जे पोटात ते होतात। आणि या ठिकाणी जी जोडी बसली आहे आमदार साहेब, जिभू साहेब, आपणचा सुद्धा स्वभाव तसाच आहे की जे असेल ते स्पष्टपणे। मगाशी 3-4 दिवसापूर्वी चर्चात्मक बोललं गेलं की नगरपालिकेचे वारे वाहतात आप्पासाहेब आणि सर्व एक होत असताना दिसतंय आपण पण काहीतरी सिरियस घेतला पाहिजे। आप्पा म्हणे यार मला पहिले पण सवयशी म्हणतील